महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार. आता अभ्यासाला तुम्ही चांगली सुरुवात केली असेल आणि तुमच्या अभ्यासामध्ये 4 प्रश्नांची भर म्हणून आपण व्हिडिओ पाहिले पाहिजे, ऐकले पाहिजे. आज सुद्धा 113 नंबरचा व्हिडिओ आहे. आज आपण 50 प्रश्न बघणारच आहोत. परीक्षेपर्यंत व्हिडिओ चालूच राहणार आणि या प्रश्नांचा तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, राहिलेल्या दिवसामध्ये परीक्षेच्या कालावधीमध्ये जेवढा अभ्यास करता येईल तेवढा करा. एक एक मार्क मोलाचा आहे. एका मार्कामुळे सुद्धा तुमचा नंबर जाण्याची शक्यता आहे आणि म्हणून बारकाईने लक्ष देऊन अभ्यासाचं धोरण चालू ठेवा, एवढंच मला सांगायचं. मित्रांनो, आपण आता सुरुवात करतो. 113वा व्हिडिओ आहे आणि प्रश्न आपले 50 आहेत. हे प्रश्न जरा आणि त्याची उत्तरं व्यवस्थित ऐकायची आहे. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला कोणत्या मूल्यांची देणगी दिली? फ्रेंच राज्यक्रांती 1789. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही देणगी दिलेली आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची देणगी फ्रेंच राज्यक्रांतीने आपल्याला दिलेली आहे. लॉर्ड वेलस्ली भारतात गव्हर्नर जनरल म्हणून केव्हा भारतामध्ये आला? लॉर्ड वेलस्ली म्हटलं की तैनाती फौज. हा लॉर्ड वेलस्ली भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून कोणत्या साली आला? बाळांनो, 1798 लॉर्ड वेलस्ली भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून आलेला होता. दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केव्हा केला? लॉर्ड वेलस्लीच्या तैनाती फौजेचा वापर दुसऱ्या बाजीरावाने सुद्धा केलेला होता आणि तो 1802 मध्ये केलेला होता. 1802. मुंबई ठाणे रेल्वे केव्हा सुरू झाली? मुंबई ठाणे रेल्वे 1853 मध्ये सुरू झाली. 1907 मध्ये जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा पहिला कारखाना कोणी काढला? 1907 मध्ये जमशेदपूर या ठिकाणी पोलाद निर्मितीचा कारखाना पहिला कोणी काढला? जमशेदजी टाटा. जमशेदजी टाटा यांनी पोलाद निर्मितीचा पहिला कारखाना काढलेला आहे. भारतामध्ये इंग्रजी शिक्षणास लॉर्ड मेकॉलेच्या शिफारसीनुसार केव्हा सुरुवात झाली? भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली लॉर्ड मेकॉले याच्या शिफारसीनुसार 1835 मध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झालेली आहे. मुंबई, मद्रास, कलकत्ता या विद्यापीठांची सुरुवात भारतामध्ये केव्हा झाली? मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या विद्यापीठांची सुरुवात भारतामध्ये 1857 मध्ये झालेली आहे. प्रथम शेतकरी विज्ञान परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली होती? प्रथम शेतकरी विज्ञान परिषद बेंगलोर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. अखिल भारतीय सेवांचे जनक कोणाला म्हणतात? अखिल भारतीय सेवांचे जनक सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हणतात. अखिल भारतीय सेवांचे जनक सरदार वल्लभभाई पटेल. भारतामध्ये कोणत्या शहरामध्ये महानगरपालिका सर्वप्रथम स्थापन झाली? भारतामध्ये कोणत्या शहरामध्ये महानगरपालिका सर्वप्रथम स्थापन झाली? ते शहर आहे मद्रास. मद्रासमध्ये महानगरपालिका सर्वप्रथम स्थापन झालेली आहे. भारताचा बिस्मार्क म्हणून कोणाला ओळखले जाते? भारताचा बिस्मार्क म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते. हा प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. भारताचे बिस्मार्क सरदार वल्लभभाई पटेल. हायड्रोजन बॉम्बचा जनक कोण आहे? हायड्रोजन बॉम्बचा जनक आहे एडवर्ड टेलर. एडवर्ड टेलर याला हायड्रोजन बॉम्बचा जनक म्हणतात.
सहकार चळवळीचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? सहकार चळवळीचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? सहकार चळवळीचा जनक रॉबर्ट ओवेन. रॉबर्ट ओवेन याला ओळखले जाते. रॉबर्ट ओवेन हा सहकार चळवळीचा जनक म्हणून ओळखला जातो. संवाद कौमुदी. संवाद कौमुदी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? संवाद कौमुदी हे वर्तमानपत्र राजाराम मोहन राय यांनी सुरू केलेलं आहे. शीखांच्या धर्म सुधारणेसाठी सिंग सभा कोठे आयोजित करण्यात आलेली होती? शीखांच्या धर्म सुधारणेसाठी सिंग सभा कोठे आयोजित करण्यात आली होती? ही सिंग सभा अमृतसर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. सर सय्यद अहमद खान यांनी कोणते कॉलेज स्थापन केले? सर सय्यद अहमद खान यांनी कोणते कॉलेज सुरू केलेले होते, स्थापन केलेले होते? मोहम्मदन ॲग्लो ओरिएंटल कॉलेज. मोहम्मदन ॲग्लो ओरिएंटल कॉलेज त्यांनी स्थापन केलेले होते. बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी कोणी केली? बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी पंडित मदन मोहन मालवीय. पंडित मदन मोहन मालवीय याने पायाभरणी केलेली आहे. रत्नागिरी येथे रत्नागिरी येथे पतित पावन मंदिराची निर्मिती कोणी केली? रत्नागिरी येथे पतित पावन मंदिराची निर्मिती कोणी केली? स्वातंत्र्यवीर सावरकर. रत्नागिरीमध्ये पतित पावन मंदिर आहे. या पतित पावन मंदिराची स्थापना, निर्मिती स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केली आहे. पुण्यामध्ये प्लेगच्या साथीने केव्हा हाहाकार उडवला होता? पुण्यामध्ये प्लेगच्या साथीने 1897 मध्ये हाहाकार उडवलेला होता. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा केव्हा करण्यात आला? मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 मध्ये करण्यात आला. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909. ब्रिटिशांनी मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा केव्हा लागू केला? ब्रिटिशांनी मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा केव्हा लागू केला? 1919 मध्ये लागू केलेला आहे. वि. दा. सावरकर यांनी नाशिक येथे कोणती क्रांतिकारकांनी गुप्त संघटना स्थापन केली? वि. दा. सावरकर यांनी नाशिक या ठिकाणी क्रांतिकारकांची कोणती गुप्त संघटना स्थापन केली? नाशिक या ठिकाणी गुप्त क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. त्या संघटनेचं नाव आहे मित्रमेळा. मित्रमेळा ही क्रांतिकारकांची संघटना आहे. मित्रमेळा या गुप्त क्रांतिकारी संघटनेला पुढे कोणते नाव देण्यात आले? मित्रमेळा या संघटनेला पुढे कोणते नाव देण्यात आले? अभिनव भारत. अभिनव भारत म्हणजेच मित्रमेळा, कारण मित्रमेळा या संघटनेला दिलेलं दुसरं नाव आहे. 1908 साली खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी. खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी यांनी कोणत्या न्यायाधीशाला ठार मारण्याची योजना आखली? 1908 मध्ये खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी कोणत्या न्यायाधीशाला ठार मारण्याची योजना आखली? तो न्यायाधीश आहे किंग्जफोर्ड. किंग्जफोर्ड याला ठार मारण्याची योजना आखलेली होती. बंगालमधील अनुशीलन समिती. बंगालमधील अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख कोण होते? बंगालमधील अनुशीलन समिती या क्रांतिकारक संघटनेचे प्रमुख होते बारिंद्र कुमार घोष. बारिंद्र कुमार घोष हे प्रमुख होते. नागरी हक्कांची पायमल्ली करणारे. नागरी हक्कांची पायमल्ली करणारे ट्रेड डिस्प्यूट बिल व पब्लिक सेफ्टी बिल, दोन बिलं होती. एक ट्रेड डिस्प्यूट बिल आणि पब्लिक सेफ्टी बिल. ही दोन विधेयके मध्यवर्ती विधिमंडळामध्ये दाखल केली. त्यावेळेला त्याचा निषेध करण्यासाठी विधिमंडळामध्ये कोणी बॉम्ब टाकले? नागरी हक्कांची पायबंदी करणारी दोन विधेयके ब्रिटिश सरकार पास करणार होते. ट्रेड डिस्प्यूट बिल आणि पब्लिक सेफ्टी बिल हे दोन विधेयकं होती आणि या मध्यवर्ती विधिमंडळामध्ये दाखल केली. त्यावेळेला त्यांचा निषेध करण्यासाठी विधिमंडळामध्ये कोणी बॉम्ब टाकले हा प्रश्न आहे. हे बॉम्ब टाकणारे आहेत भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी विधिमंडळामध्ये बॉम्ब टाकले आणि बॉम्ब बरोबर पत्रकही टाकलेली होती. त्या पत्रकावर लिहिलेलं होतं, बहिऱ्यांना ऐकू येण्यासाठी मोठा आवाज करावा लागतो.
मित्रांनो, असं हे क्रांतिकारकांचं कार्य होतं. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना 25 मार्च 1931 रोजी कोणत्या तुरुंगामध्ये फाशी दिली? भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी कोणत्या तुरुंगामध्ये फाशी दिली? लाहोरच्या तुरुंगामध्ये फाशी दिलेला आहे, लाहोर. दीनबंधू यांच्या कोणत्या नाटकाने नीळ उत्पादक शेतकऱ्यांचे हालाकीचे वर्णन केलेले आहे? दीनबंधू यांच्या कोणत्या नाटकाने नीळ उत्पादक शेतकऱ्यांचे हालाकीचे वर्णन केलेले आहे? ते नाटक आहे नीलदर्पण. नीलदर्पण या नाटकामध्ये नीळ उत्पादक शेतकऱ्यांचे हालाकीचे वर्णन केलेले आहे. 1918 मध्ये उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी कोणती संघटना स्थापन केली? 1918 मध्ये उत्तर प्रदेशामधील शेतकऱ्यांनी कोणती संघटना स्थापन केली? त्या संघटनेचं नाव आहे किसान सभा. किसान सभा स्थापन केलेली आहे. केरळमध्ये कोणत्या क्रांतिकारकांनी मोठा उठाव केला? केरळमध्ये कोणत्या शेतकऱ्यांनी कोणता मोठा उठाव केला? त्या शेतकऱ्यांना मोपला शेतकरी असं म्हणतात. मोपला शेतकऱ्यांनी केरळमध्ये मोठा उठाव केलेला होता. 1936 मध्ये प्राध्यापक NG रंगा यांच्या पुढाकाराने कोणती संघटना स्थापन झालेली होती? 1936 मध्ये प्राध्यापक NG रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभा स्थापन करण्यात आलेली होती. अखिल भारतीय किसान सभा. भारतीय कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हणतात? भारतीय कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हणतात? नारायण मेघाजी लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणतात, लक्षात असू द्या. राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची स्थापना कोणी केली? राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची स्थापना रखमाबाई जनार्दन सावे. रखमाबाई जनार्दन सावे यांनी राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची स्थापना केलेली आहे. भारतामधील पहिल्या महिला डॉक्टर कोण? भारतामधील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. आनंदीबाई जोशी या भारतामधील पहिल्या महिला डॉक्टर आहेत. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये प्रवेश मिळावा म्हणून 1930 मध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह झाला? नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये प्रवेश मिळावा म्हणून 1930 मध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह झाला? नेतृत्व होतं दादासाहेब गायकवाड. दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा सत्याग्रह झालेला आहे. दलितांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी 1942 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणती संघटना स्थापन केली? दलितांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी 1942 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन हे संस्था स्थापन केलेली आहे. शेड्यूल कास्ट फेडरेशन. 1980 साली कोणत्या प्रसिद्ध कवीने स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला? 1930 साली कोणत्या प्रसिद्ध कवीने स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला? तो कवी आहे डॉक्टर मोहम्मद इक्बाल. मोहम्मद इक्बाल यांनी स्वतंत्र मुस्लिम राष्ट्रांचा विचार मांडलेला होता. मुस्लिम लीगने कोणता प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून पाळण्याचे जाहीर केले? मुस्लिम लीगचा प्रत्यक्ष कृतिदिन कोणता? 16 ऑगस्ट 1946. 16 ऑगस्ट 1946 मुस्लिम लीगचा प्रत्यक्ष कृतिदिन आहे. नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींची निर्गुण हत्या केव्हा केली? नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधीजीची हत्या केव्हा केली? 30 जानेवारी 1948. क्रांतिकारक उमाजी नाईक यांना केव्हा फाशी देण्यात आली? क्रांतिकारक उमाजी नाईक यांना 1832 मध्ये फाशी देण्यात आली. अमेरिकेमध्ये प्रजासत्ताक केव्हा स्थापन झाली? अमेरिकेमध्ये प्रजासत्ताक 1787 मध्ये स्थापन झालेली आहे. 1787 अमेरिकेमध्ये प्रजासत्ताक स्थापन झाली. अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण? अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन. जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत. कस्तुरबा गांधी यांचे निधन केव्हा झाले? कस्तुरबा गांधी यांचे निधन 1944 झालेलं आहे. मौलाना अब्दुल कलाम.
मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे निधन केव्हा झाले? मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे निधन केव्हा झाले? 1958 साली झालेलं आहे. संभाजीराजे भोसले, संभाजीराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे निधन केव्हा झाले? 1689 मध्ये झाले. बंगालच्या फाळणीची घोषणा केव्हा करण्यात आली? बंगालच्या फाळणीची घोषणा 19 जुलै 1905 ला करण्यात आली. मजूर महाजन संघाची स्थापना कोणी केली? मजूर महाजन संघाची स्थापना महात्मा गांधी यांनी केलेली आहे. 1922 मध्ये तुर्कस्तानचा हुकुमशाह कोण होता? 1922 मध्ये तुर्कस्तानचा हुकुमशाह केमाल पाशा हा होता. 1923 मध्ये झेंडा सत्याग्रह कुठे झाला? 1923 मध्ये झेंडा सत्याग्रह मध्य प्रदेशामध्ये जबलपूर या ठिकाणी झालेला आहे. धारासना मधील गांधीजींच्या अटकेनंतर सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं? महात्मा गांधीजींचा अर्धायुष्य तुरुंगामध्ये येरवड्याच्या तुरुंगामध्येच केलेला आहे. आणि गांधीजींना अटक झाल्यानंतर धारासना गुजरात या ठिकाणी झालेल्या सत्याग्रहाचं नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केलेलं आहे. गांधी आयर्विन करारानंतर दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचा कोणता नेता हजर राहील? गांधी आयर्विन करार झाला. पहिल्या गोलमेज परिषदेला कुणीच गेलेलं नाही. लंडन या ठिकाणी गोलमेज परिषद भरलेली होती. पहिल्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचा नेता कोणताही गेलेला नाही. त्यानंतर गांधी आयर्विन करार झाला आणि गांधी आयर्विन करारानंतर महात्मा गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेलेले होते. महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये करार केव्हा झाला? महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये 24 सप्टेंबर 1932 ला करार झालेला आहे. याला पुणे करार म्हणतात, याला येरवडा करार म्हणतात, याला ऐक्य करार म्हणतात, याला गांधी आंबेडकर करार म्हणतात. 24 सप्टेंबर 1932. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले मानकरी कोण? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले मानकरी विनोबा भावे. पुणे करारानंतर अस्पृश्यांना किती राखीव जागा देण्यात आल्या? पुणे करारानंतर अस्पृश्यांना 148 जागा राखीव ठेवण्यात आल्या. मित्रांनो, 50 प्रश्न झालेले आहेत. एकदम जास्त प्रश्न दिले की तुम्हालाही बोर होणार. त्यामुळे 50 प्रश्नाचा आपला हा आराखडा असाच पुढे न्यायचा. ही सांगितलेली उत्तरं, वाचलेले प्रश्न जरा लक्षात घ्या आणि परीक्षेच्या कालावधीपर्यंत असाच अभ्यास चालू राहू द्या. जर अभ्यास केला तर 100% तुम्हाला फायदा होणार आहे. आलेली संधी दवडू नये हे लक्षात ठेवा. संधी परमेश्वरानं आपल्या पुढं आणलेली आहे. या संधीचा लाभ उठवणं आपलं काम आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी आपण थांबतोय. परत उद्या परवा आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.